एव्हरीवन, आज आपण बघूया की आम्ही कोणत्या प्रकारची मशीन घेतलेली परचेस केलेली आहे। करायची होती वॉशिंग मशीन आणि आमची जुनी पण झाली होती आणि खराब झालेली आहे। तर आता नवीनच्या खूप साऱ्या वॉशिंग मशीन आलेल्या आहे। फ्रंट लोडमध्ये AI टूल्समध्ये आहे, खूप नवीन मशीन आलेले आहे, क्रोमामध्ये आहे। तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता। तर ते घेण्यासाठीच आम्ही सगळे गेलो होतो। चला बघूया आता पुढे आम्ही कोणती मशीन खरेदी केली आणि आपण ती कशी वापरायची। वॉशिंग मशीन मस्त बघतोय आम्ही आज, कोणती आवडली ती आवडली, पण तिचं आउट ऑफ स्टॉक झालेली आहे। आता ती सर्च करताय, बघताय की आहे की मी, आणि त्यानंतर मग आम्ही घेऊन जाऊया। हां, पहिले जी मशीन होती ना माझी तशी टॉप लोड होती, आता मला फ्रंट लोड घ्यायची का त्याचे खूप फीचर पण चांगले असतात आणि वापरायला पण छान। बुक झाल्या सगळ्या, आता बघू आम्ही। आपल्या दुसऱ्या मशीनला किती वर्ष झाले? लग्नाची होती। आपण असं मॉलमध्ये गेलो तर एक वस्तू बघताना आपण सर्व वस्तू पण सर्च करतो, तर मला दुसरा पण मी वस्तू बघत होती नवीन काय। इंग्लिशमध्ये पाहिजे आपल्याला, मोड चेंज करायचं। एकच बटन, 2 बटन दाबले का झालं? बटन लागलं हे वॉश करायचं, बस बटन दाबून द्यायचं ऑटोमॅटिक। मला जी मशीन आवडली होती ना ती आम्ही बुक केली, त्यानंतर 10 and 12 days नंतर आम्हाला ती रिसीव झाली। त्यानंतर आता त्याचे अनबॉक्सिंग करून आपण व्यवस्थित लावणार आहे। मग पहिले आपल्याला फिटिंग वगैरे करून जातो, तर आपल्याला आता पुढे मी तुम्हाला दाखवेल, तो माणूस पण आपल्याला सांगेल, जो बसवणारा असेल तो काही कसं यूज करायची, चालवायची कशी आहे, मशीनचे बेनिफिट्स काय आहे। तर चला आता हे पुढे बघूया। याला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दाखवू। हे आमची जागा एक बनवलेली आहे, वॉशरूमचं छोटंसं बेसिंगच्या तिथे आहे, म्हणजे भांड्याची डिशवॉशर पण आहे आणि ही वॉशिंग मशीनसाठी व्यवस्थित एक पूर्ण जागा बनवलेली आहे। तिकडे तिला सेट केलं आणि नंतर पूर्ण तो डेमो पण देईन आपल्याला की कसं आपण यूज करायचं, काय करायचं। अच्छा ठीक आहे, मला असं वाटतं एक ट्राय कर, नाही झालं तर मग पॉवर बटन ऑन केलं, एकाचा नळ कंटिन्युअसली ऑनच ठेवायचा। हां, तो ऑनच राहील। फुल्ली ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे टायमिंग आणि वॉटर लेवल सेट नसतं। अच्छा, सगळ्यात पहिले आपण पॉवर ऑन करू। पॉवर ऑन केल्यानंतर इथं जोपर्यंत कॉटन नाव नाही येत तोपर्यंत असं टच करायचं। काय नाव? कॉटन प्रोग्रामचं नाव येते। ओके, ऑल डन नाव येईल, ऑल डन कॉटन नाव आहे। अच्छा, ठीक आहे। कॉटनचा अर्थ म्हणजे जे काय आपले रेग्युलर कॉटनचे कपडे असतात, फक्त कॉटनचे, जर ते तुम्हाला धुवायचे तर कॉटन मध्ये टाकायचे, बरोबर। हे तर तुम्हाला हे जे दाखवते ना, हे टेम्परेचर आहे, किती वेळा वॉश करणार आहे ते आणि किती RPM ने ड्रम फिरणार आहे ते। अच्छा, हे मॅन्युअल, इकडे तुम्हाला चेंजेस काहीच नाही करायचे। हे तर पॉवर ऑन, ओके, हे रोज तसंच राहील का? हो, ते चेंज होत राहील। आता हे बघा, कॉटनचं सांगितलं, त्याच्यानंतर आलं AI वॉश, बरोबर। AI वॉशचा अर्थ काय असतं, ते कपडे सेन्स करून त्या हिशोबाने कपडे धुणार, त्या हिशोबाने पाणी घेणार, त्या हिशोबाने टायमिंग घेणार। बट याचा एक मायनस पॉईंट AI वॉश नका करू। काय असतं, काही वेळेस 2 तासात पण होईल, काही वेळेस 4 तास पण लागून जातील। अरे बापरे, आपण डिपेंड करतो कपडे कोणते टाकलेले, तर शक्यतो त्याच्यात नका लावू। पण नॉर्मलच आम्ही पण ज्यावेळेस परचेस केला ना, त्याने जो असतो ना मला सांगणार, तो म्हणजे तुम्ही रोज AI वॉश वर बी लावून दिले तर बेटर आहे। मायनस पॉईंट कधी कधी तो होऊ शकतो, मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगून दिलं। काही वेळेस तर असं होईल, एखाद्या वेळेस तुमचा मला फोन येईल 3 तेच झाले भाऊ, ते अजून होतच नाहीये। ते AI वॉश आहे, म्हणजे ते सगळं सेन्सर्स वरती डिपेंड करतं। तर नाही केलं तर बेस्ट, त्याच्यात भरपूर काही प्रोग्राम दिले, दुसरे प्रोग्राम नॉर्मल वाले। 15 क्विक वॉश म्हणजे 1-2 कपडे तुमचे क्विकली वॉश करायचे, तर 15 मिनिटात तुम्हाला धुवून खंगाळून पिळून सगळं काही मिळून करून भेटेल। त्याच्यानंतर आलं सुपर स्पीड। सुपर स्पीड मध्ये तुमचे डेलीचे कपडे तुम्ही टाकू शकतात, त्याच्यात जीन्स, कॉटन, साडी सगळं काही मिक्स राहणार। त्याचा टायमिंग राहील 39 मिनिट, ठीक आहे। त्याच्यानंतर येतं लेस मायक्रोफायबर, जे मायक्रोफायबरचे कपडे राहतात ते मायक्रोफायबरला टाकायचे। सुपर इको वॉश, जास्त दाग लागलेले माखलेले कपडे असतील ते सुपर इको वॉशला टाकायचे। त्याच्यानंतर ई कॉटन, जे सॉफ्ट कॉटन राहील, मऊ टाईप कॉटन, ते ई कॉटनला टाकायचं। सिंथेटिकचे जे पडदे वगैरे असतात आपले, ते त्याच्यासाठी। डेलिकेट्स म्हणजे टिकलीवर, डायमंडवर जे वर्क केलेले कपडे पण टाकू शकतो का? हा, जे नाजूक कपडे राहणार ते डेलिकेट्स मध्ये टाकायचे। अच्छा, टॉवेल्स मध्ये आपले रेग्युलर टॉवेल्स,
बेडिंग मध्ये बेड लाईनचे जे काही कपडे राहणार, ब्लँकेट, चादर, गोधडी, ते कपडे. गोधडी पण चालेल? हो, सगळं टाकू शकता. स्पोर्ट्स शूज तुम्ही सुद्धा टाकू शकता. स्पोर्ट्स शूज पण? हो. शर्ट्स मध्ये फक्त शर्ट्स. हायजेनिक स्टीम, घरात कोणी आजारी, बॅक्टेरियाचे काही कपडे तसे काही की फॉर एक्झाम्पल जसं कोरोना टायमिंग आला होता आपला, त्या टायमिंग तसं काय असलं तर हायजेनिक स्टीम. त्याला टायमिंग पण जास्त, जवळपास 3 तास लागतात टोटल. अरे बापरे, 3 तास. कारण की त्याच्यात आहे ना पाणी खूप जास्त 60 डिग्रीचं टेम्परेचरचं पाणी गरम करतं. 60 डिग्री खूप जास्त. 60 डिग्री करतं. त्याच्यात ते स्टीम दिला जाते शेवटी लास्टला, ते बॅक्टेरिया किल करण्यासाठी. तर त्याचा टायमिंग त्याच्यामुळे हे आपण डेलीचे पण होते त्याच्यात पण गरम पाणी नाही ना? त्याच्यात पण गरम पाणी, त्याच्यात 40 डिग्रीचं आहे फक्त. ओके. 40 डिग्री चांगलं. वोलन म्हणजे वोलनचे स्वेटर वगैरे जे काय असतील आपले ते. आउटडोर म्हणजे बाहेर येण्या जाण्याचे कपडे. ओके. ऍक्टिव्ह वेअरचे जे काही आपले कपडे असतात ते. ऍक्टिव्ह वेअर मध्ये तुम्ही तुमचं स्पोर्ट्स शूज वगैरे पण टाकू शकता. कलर सोडणारे जे काही कपडे असतील ते. जीन्सचे जे काही पॅन्ट जॅकेट वगैरे असतील ते. बेबी केअर, खूप लहान मुलं आहे घरात त्यांच्यासाठी. त्याच्यात काय बघा 90 डिग्री टेम्परेचरचं पाणी गरम करतात. ते जे म्हणजे नवीन बाळ झालेले असतात नाही का, तसं त्या टाईप. सायलेंट वॉश, ऍक्च्युली मशीनचा आवाज येत नाही, पण घरात गेस्ट आलेले, तुम्हाला तो पण आवाज नकोय तर सायलेंट वॉश तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर क्लाउडी डे म्हणजे थंडीचे जे काही कपडे असतात आपले ते. अच्छा, ते पण म्हणजे गरम राहतं, ते टाकू शकतो. ओके. ड्रम क्लीन, 2 महिन्यातनं एकदा आतमधला ड्रम कंपल्सरी क्लीन करायचा असतो. बेसिकली आपण जे काय पाणी युज करतो ते हार्ड वॉटर राहतं, म्हणजे बोरिंगचं क्षार असतं त्याच्यात. ते क्षार आणि आपण जे डिटर्जंट लिक्विड जे काही टाकतो ते ज्यावेळेस एकत्र झालं तर ते एक दगड टाईप पदार्थ तयार होतो. तो ड्रमच्या बाहेरच्या बाजूला पूर्ण लेअर बनून चिपकलेला असतो. तर ते क्लीन करण्यासाठी स्केलगॉन नावाचा पावडर असतो, ऍसिडिक पावडर असतो ते, जिथून आपण डिटर्जंट पावडर टाकतो इथूनच ते 2 महिन्यातनं एकदा 100 ग्रॅमचा शॅशे असतो तो, म्हणजे पॅकेट असतो, ते पूर्ण टाकून द्यायचं आणि ड्रम क्लीनच्या प्रोग्रामला लावून चालू करून सोडून द्यायचं 2 महिन्यातनं एकदा. तर जे काही घाण कचरा जे काही राहील चिपकलेलं वगैरे स्केल वगैरे ते सगळं निघून जाईल. कदाचित तुम्ही ते नाही केलं, तुम्ही विसरून गेले 3-4 महिने जर नाही केलं, काय झालं तर मशीन मधून ड्रेनेज टाईप वास येतो. ते पावडर कुठे ऑनलाईन भेटून जाईल? ऑनलाईन पण घेऊ शकता तुम्ही, शक्यतो ऑनलाईन नका घेऊ. त्याच्यात आहे ना ऑनलाईन मध्ये 2 प्रॉब्लेम आहे. एक, ते जे एक्सपायरी डेट असते ना त्याची खूप जवळ असते, कारण की आपण जे परचेस करतो ना ते पूर्ण वर्षभराची येतं क्वांटिटी, वर्षभरासाठी. आणि ऑनलाईन मध्ये आपण जे घेतो ना ते 2-3 महिन्यावर ते एक्सपायर होणार असतात, म्हणजे पुढचे ते आपल्याला काही उपयोग येणार नाही. सेकंड थिंग, दिसायला सेम राहणार, फक्त ऍसिड कंटेंट जे आतमध्ये दिलेले आहे ते त्याचे खूप कमी राहते, तर त्याच्याने प्रॉपर क्लीन नाही होत. तुम्ही आता ते घेऊन याल ना स्टँड वगैरे, त्यावेळेस मग ते पण घेऊन या माझं. तर ते काय असतं त्याच्यात जे आपल्याकडचं जे राहतं त्याच्यात ऍसिड कंटेंट तो खूप जास्त दिलेला आहे. का दिलेलं आहे? कारण की ते आतमधलं जे स्केल आहे ते प्रॉपर क्लीन झालं पाहिजे. ते जर क्लीनच नाही झालं तर ते उपयोग काय आपल्याला ते पावडर टाकून असं. तर ड्रम क्लीन त्याच्यासाठी 2 महिन्यातनं कंपल्सरी करायचा मॅडम. तर तुम्ही केलं नाही, स्टीलचं आहे का? हो, एसएस ना? एसएस. ठीक आहे, ओके. ते जर तुम्ही केलं नाही तर 100% 3 किंवा 4 महिन्यानंतर तुमचा फोन मला येणार आणि त्याच्यातून वास येतोय तुम्ही असं म्हणणार. ठीक आहे. रिन्स प्लस स्पिन म्हणजे कपडे धुवायचे नाही, फक्त पाण्यात बुडून जर ड्राय करायचे असतील तर हे त्याच्यासाठी. ओके. असं ड्रेन आणि स्पिन हे शेवटचं आहे, म्हणजे कपडे हाताने धुतलेले किंवा ओले कपडे ते फक्त तुम्हाला ड्राय करायचे. तर ड्रेन आणि स्पिन. बेसिकली जो कोणता तुमचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. नॉर्मल कपडे नाही, आपण आता डेलीला एकच प्रोग्राम कुठला सेट केला तो कुठला? सुपर स्पीड. मग हा डेली साठी एक सेट करून ठेवायचा आणि त्याच्या करता येणार आपल्याला, म्हणजे लावत जाईल तो. मी ते लावत जाईल. पॉवर ऑन केलं, इकडनं जोपर्यंत कॉटन नाव नाही येत तोपर्यंत तुम्ही टच केलं म्हणजे ऑल डन झालं मशीन, बरोबर. डन झाल्यानंतर कॉटन नाव येतं, सुपर स्पीड पर्यंत राहायचं, हा नाव येतं. तुम्हाला राईट साईडला फिरवायचं आहे, सुपर स्पीड प्रोग्राम आलं, बरोबर. रेग्युलर कपडे, दरवाजा उघडला, कपडे टाकून दिले. इकडनं डिटर्जंट कुठे टाकायचं? नॉर्मल डिटर्जंट जे तुमचं मॅन्युअल राहील ते इकडनं टाकायचं, बरोबर. रेग्युलर जो तुम्ही युज करता तेवढं, असं नाही तुम्ही क्वांटिटी त्याच्यात स्टोर करून नाही ठेवू शकत. तो तर बोलला होता आम्हाला काय स्टोर, इकडे स्टोर करता हे त्याच्यासाठी मॅन्युअल इकडनं टाकायचं आहे. हे बघा इकडे लिहिलेलं आहे लिक्विड डिटर्जंट. लिक्विड तुम्ही इकडे टाकू शकता. मी अगर सपोज आता टाकलं, पूर्ण लिक्विड टाकून दिलं इकडे आणि बंद करून टाकले, बरोबर, आणि सुपर स्पीड मध्ये टाकलं, बरोबर. आता ते रिन्सच्या वेळेस घेईल. अच्छा. तुम्हाला जर वॉशच्या वेळेस टाकायचं तर तुम्हाला इकडनंच टाकायचं. हो. आणि जसं आपण आलं युज करतो, जसं का आपण कम्फर्ट युज करतो, त्याचं काय राहतं, स्टेप राहतात. ज्यावेळेस पाणी येतं ना तर सगळ्यात पहिले इथं येतं, इथं जे काही मटेरियल राहणार ते पूर्ण घेऊन पुढे जातं. हे बघा इकडे तुम्हाला होल दिसतोय का सर? इकडे होल दिसला, बरोबर. हा, तर इकडनं जे काही मटेरियल टाकणार ना ते ऑटोमॅटिकली ह्याच्यात ते स्टोर होत नाही, त्याच्याकडून चुकून सांगण्यात आलं असेल. स्टोर नाही होत,
कोणत्याच मशीन मध्ये पावडर, लिक्विड, डिटर्जंट हे स्टोर नाही होत. का नाही होत? कारण की ज्यावेळेस पाणी इनलेट होतं त्यावेळेस ते इथं येतं सगळ्यात पहिले. इथं जे काही मटेरियल राहील आपलं ते घेऊन मग खाली जातं. मला सांगा की इकडे चमचे किती टाकायचे सोबत माझ्या कपड्याच्या हिशोबाने? असं सर हे बघा, असं काही नसतं. रेग्युलर जे तुमचं आहे 1 चम्मच 2 चम्मच ते तुम्ही टाकू शकता. बस क्वांटिटी नेमकं आता ते आपल्यापेक्षा लेडीजला जास्त माहित असतं, तर ते त्यांचं नॉलेज चांगलं आहे तर त्यालाच करू द्यायचं. ठीक आहे. तर तुमचं कपडे टाकले, डिटर्जंट, लिक्विड जे काही टाकलं लिहिलेलं आहे मॅडम, फॅब्रिक सॉफ्टनर म्हणजे जे काय आपण ते कम्फर्ट टाईप नाही का टाकतो, तर ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. लिक्विड डिटर्जंट ते इकडे टाकायचं. किती क्वांटिटी टाकायची लिक्विड डिटर्जंट ते पण तुमच्यावरती, आपल्यावर 1 किंवा 2. आपण कपडे जसे टाकतो डिटर्जंट म्हणजे पावडर जे राहील पावडर ते इकडे टाकायचं. पावडर इकडे लिक्विड डिटर्जंट, इकडे सॉफ्टनर ते टाकून दिलं, कपडे टाकून दिले, फक्त स्टार्टचं बटन दाबून सोडून द्यायचं. ऑटोमॅटिक पाणी घेणार, ऑटोमॅटिक कपडे धुणार, ऑटोमॅटिक कपडे रिन्स करणार म्हणजे खंगाळणार, ऑटोमॅटिक कपडे ते पाणी ड्रेन होऊन जाईल, ऑटोमॅटिक कपडे स्पिन होतील आणि ऑटोमॅटिक मशीन बंद पण होईल. म्हणजे सुपर स्पीड मध्ये नॉर्मल रेग्युलर कपडे. बस. किती मिनिट? 39 मिनिट. आणि इकडे जे सगळे जेवढे पण टाइम झाला तेवढाच टाइम घेईल तो, त्याच्यामुळे काय कमी जास्त करू शकतो टाइम एकाच वेळेस एक्सटेंड होतो. नाही, आपण कमी जास्त नाही करू शकतो. हा, टाइम समजा आता 39 मिनिट आहे, त्यावेळेस जर असं झालं तुम्ही फोन करणार 50 मिनिट झाले पण अजून नाही झालं, तर टाइम वाढायचा फक्त एकच रिझन असतो. तर इकडे जर प्रेशर डाऊन झाला आपला पाणीचा त्याच वेळेस टायमिंग वाढतो, अदरवाईज टायमिंग वाढणार मशीन खराब तर नाही होणार. नाही मशीन आणि जास्तच कमी असलं तर मशीन चालूच होणार नाही. इथं C4 नावाचा एरर येऊन जाईल. ओके. पाणी वगैरे बंद झालं डायरेक्ट प्रेशर खूप, कारण की ऑटोमॅटिक मशीन जे आहे फ्रंट लोडचे त्यांना प्रेशर लागतो खूप जास्त. ही मशीन कशी आहे? रिव्ह्यू कसा आहे मॅडम? हे टॉप मशीन आहे, टॉप म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे असं समजा पाहायला गेलं तर. आपण याच्या खालचे जे दुसरे मॉडेल असतात ना त्याच्यापेक्षा याचा रिव्ह्यू खूप चांगलाच जास्त आहे. आणि जास्त पाहायला गेलं तर 10 मधून म्हणजे 10 मशीनच्या डेमोला जातो ना आम्ही, त्यावेळेस आम्हाला 1 भेटते. एक भेटते फ्रंट लोड, कारण की ही महाग पण आहे त्या हिशोबाने. त्याला ते साईड ठीक करून मग त्यांनी थोडी आपल्याला गलत इन्फॉर्मेशन दिली. ते वर टाकून ठेवा. मॉडेल नंबर बरोबर आहे ना माझा? हो सर. 54 काहीतरी. तसं नाही होत शक्यतो, जो तुम्ही विचार करताय ना तसं नाही होत शक्यतो. मॉडेल नंबर म्हणजे माझा एक्झॅक्ट पाहिजे, कारण की हे बघा मॅडम, इथे फिल्टर दिलेलं आहे बरोबर. हे पण टाइम टू टाइम करायचं. 15 दिवसात एकदा याला असं प्रेस करायचं. इथे एक फिल्टर दिलेला असतो, असं ओपन करायचं. समजा कपड्यांमध्ये आपलं केस, अच्छा तिकडे